मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी सायली. आज मी तुम्हाला मला वेगात कसे झवले ते सांगणार आहे. झाले असे की मी बाळंत होऊन 11 महिने झाले होत आहेत. त्या अगोदर मला एक मुलगी आहे. तिला मी रोज शाळेत सोडायला जायचे. तिथे अजून एका मुलीला सोडायला तिचे पप्पा यायचे. दोघी एकाच वर्गात होत्या आणि दोघी मैत्रिणी होत्या. त्यामुळे आमची ओळख झाली. ते कारने मुलीला सोडायचे. मी बाळाला घेऊन कधी चालत तर कधी रिक्षाने घरी यायचे. एरवी मुलीला रिक्षा लावली आहे, पण कधी कधी मी सोडायचे. मुलीच्या मैत्रिणीचे पप्पा पण कार घेऊन यायचे. त्यांचे नाव रमेश होते. एक दिवस असेच चालत जात असताना अचानक कार माझ्या पुढे उभी केली आणि बोलले, "वहिनी सोडू का मी घरी?" मी बोलले, "नाही भाऊजी, मी जाते." तसे ते आग्रह करू लागले. शेवटी मी हो बोलून गाडीत बसली. गाडी मस्त होती, AC होती आणि काचांना पडदे होते. गाडी सुरू झाली आणि अचानक रमेश भाऊजींनी माझा उजवा बुश दाबला. मी हादरलेच. "भाऊजी, काय करत आहेत?" असे रागाने बोलली. तसे ते बोलले, "अहो सायली वहिनी, मला तुम्ही खूप आवडता. प्लीज मला एकदा झवायला द्याल का?" काय बोलावे तेच कळत नव्हते. परत रमेश भाऊजी माझ्या मांडीवर हात फिरवू लागले आणि एका झटक्यात साडीवरूनच योनी चोळली. मी असा उसासा टाकला. रमेश भाऊजी तसे दिसायला ठीक होते. मग माझ्या अंगातील झवाडी सायली जागी झाली. मी आता विरोध न करता गप्प बसले. रमेश भाऊजींनी माझा ब्लाऊज वर केला. तसे माझे दुधाने भरलेले 40चे बूब्स उघडे झाले. रमेश भाऊजी एका हाताने बूब्स दाबत होते तर एका हाताने ड्रायव्हिंग करत होते. माझ्या दुधाने त्याचा हात ओला झाला होता. मी हळूच भाऊजींच्या पॅन्टची चेन खोलली आणि अंडरपॅन्टमधून बुल्ला बाहेर काढून कडक झालेला 7 इंच बुल्ला हलवू लागली. शेवटी रमेश भाऊजी बोलले, "सायली, नावाने बोलू?" मी हो बोलली. मी पण फक्त रमेश बोलू लागली. मग मी विचारले, "रमेश, कुठे झवायला जायचे?" असे बोलून बुल्ला दाबला. शेवटी रमेशने एका कच्च्या रस्त्यावर गाडी नेली. मागे पुढे बघत तो 3 मोठ्या झोपाच्या मागे उभी केली. आता मी बाळाला मागच्या सीटवर झोपवले आणि रमेशचा बुल्ला तोंडात घेतला. रमेशने माझा ब्लाऊज आणि ब्रा काढून टाकली. माझे बूब्स कुस्करत माझ्या उघड्या मांडीवरून हात फिरवत, सायली, चोप माझा बुल्ला, ओ सायली" असे ओरडत होता. मी आता गपागप बुल्ला चोपत होती. शेवटी रमेशने माझे डोके धरून खालून धक्के देत माझे तोंड झवले आणि ओ असे करत जोरात बूब्स दाबू लागला आणि घशापर्यंत बुल्ला घुसवत धापा टाकत मस्त गरम मिरियाच्या पिचकाऱ्या माझ्या तोंडात मारल्या. ते वीर्य सरळ माझ्या पोटात गेले. अजून काय काय झालं सांगते पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त हलवा आणि लाईफ एन्जॉय करा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.